and concern. So can you repeat? Need, interest, and concern. Okay, thank you. I am not talking on requirement. रिक्वायरमेंट म्हणजे काय? आवश्यकता. आणि नीड म्हणजे काय? गरज. मला जॉबची रिक्वायरमेंट आहे, समजायचंय हा जॉब बघतच नाहीये की बाप के भरोसे खा रहा है, ही वॉन्टेड टू स्पेंड हिज टाइम, राईट. मी माझा एक्सपिरियन्स सांगतो, माझ्याकडे रोज मुलं असतात, रोज असतात, भरभरून असतात. तुम्ही माझा प्रोफाईल इंटरनेटवर चेक करू शकता इनफॅक्ट. पण पॉइंट इज दॅट या व्यक्तीला गरज आहे. आम्ही विचार तुला गरज आहे की आवश्यकता आहे? तो म्हणतो सर मला आवश्यकता आहे. आम्ही समजून जातो की ही स्कूल, याला अजून 2 महिने जॉब नाही मिळाला, डू लेस एफर्ट्स. त्याला गरज आहे, डू मॅक्सिमम एफर्ट्स. त्याला साम दाम दंड भेद जे काही करून पाहिजे त्याला पाहिजे जॉब, आणि ही वॉन्टेड टू स्टार्ट हिज करियर. नंबर 1. नंबर 2, if you are looking with need, interest and concern, you have to solve these 3 questions in your mind first. Need, interest and concern. नीड स्पेसिफाय करा, नीड. मग तो कदाचित जॉब प्रोफाईल असू शकतो, राईट, एक किंवा ड्रीम जॉब असू शकतो, किंवा एखादा प्रोफाईल असू शकतो. इंटरेस्ट, कशामध्ये इंटरेस्ट आहे? जसं त्यांनी सांगितलं की मला ऑटोमोबाईल मध्ये इंटरेस्ट आहे आणि मला सेल्स मध्ये काम करायचंय, असंच काहीतरी सांगितलं. कोणी सांगितलं? ओके, तुम्हाला ऑटोमोबाईल मध्ये इंटरेस्ट आहे. ऑटोमोबाईल मध्ये काय? ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट, कार, मार्केटिंग पर्स्पेक्टिव्ह मध्ये. सो मार्केट रिसर्च इज माय. स्पेअर पार्ट विकायचं आहे का? मार्केट रिसर्च इज third, I mean the different kind of segment is this, right? Yeah. So you have to specify your requirement there, your interest, what is your interest criteria, right? Then concerns खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरेस्ट मध्ये आपल्याला आवड लिहायची नाहीये. You got my point? The specific things where you want to hit, right? आता ऑटोमोबाईल तुम्ही सांगितलं तर मी काय अंडरस्टँड केलं? ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट, कार, ऑटो कंपोनंट्स, ऑटो कंपनी, राईट. पण तुमच्या माइंड मध्ये काय होतं? रिसर्च अँड डेव्हलपमेंट, राईट. सो इट इज अ डिफरंट काइंड ऑफ. कदाचित कार डिझायनिंग पण तुमच्या माइंड मध्ये असेल कदाचित. सो यू हॅव टू स्पेसिफाय इन इंटरेस्ट. कन्सर्न्स काय आहे? आता मला इमिडिएट फॅमिलीला एड करायचं आहे का? आता मला करिअरसाठी सॅलरी कमी मिळाली पण जॉब रिक्वायर्ड आहे का? मला हँडसम सॅलरी आणि एक्सलंट प्रोफाईलच घ्यायचा आहे का? मला जॉब घेताना कुठल्या लेव्हलच्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, म्हणजे माझा इंटरव्ह्यूवर कोण असला पाहिजे? जर आपली ड्रीम कंपनी आहे तर या ड्रीम कंपनीमध्ये जॉब आता नसेल तर मी किती दिवस सस्टेन करू शकतो विदाउट जॉब? असे असल्याने माझ्या प्रोफाईलवरती काही इफेक्ट होईल का? म्हणजे माझा जर 2018चा पास आउट असेल आणि मी 2025 पर्यंत जर वाट बघणार असेल तर हा मूर्खपणा आहे, राईट. मग तुम्हाला अशी कुठली सिमिलर कंपनी आहे का, किंवा सेमी, जर मल्टीनॅशनल जर नसेल तर ऍटलिस्ट इथली ब्रँडेड कंपनी लोकल कुठली आहे का की ज्याच्यामध्ये मी काम करू शकेल? फॉर एक्झाम्पल टाटा मोटर्स किंवा अजून दुसरी कुठली, राईट, याच्यामधून मी माझा सोर्स बनवू शकेल किंवा एक्सपिरियन्स घेत घेत मी दुसऱ्यासाठी अप्लाय करू शकेल. मर्सिडीज, BMW, अजून तुमच्या ज्या कंपनीज असतील त्या, राईट. डोंट यू थिंक इज दिस अ इम्पॉर्टंट थिंग्स? म्हणजे हे तर असं झालं ना की मी स्वारगेटला गेलो आणि म्हटलं हो मला गावाला जायचं आहे, गावाला जायचं आहे, गावाला जायचं आहे, गावाला जायचं आहे. कंडक्टर एकच विचारणार कुठल्या 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 कुठल्या. आणि ही क्लॅरिटी नसल्यामुळे मग आपण म्हणतो कन्सल्टंट उत्तर देत नाही किंवा प्रॉपर जॉब शोधत नाही. याच्यावरती मी जाणार नाही, पुण्यात कुठल्या गोष्टी आहेत आपल्याकडे. ओके, सो दॅट मला एक सांगा की तुम्ही तुमचे स्किल सेट कितीही डेव्हलप केलेत किंवा कितीही केलेत तरी ते कमीच आहेत, राईट? Right, sir. Do you think that this is a pandemic? In this pandemic situation, you are the only person who is facing problem? No, sir, everybody. Maybe. एक छोटी गोष्ट सांगतो, 2 दिवसाआधीच मला ती कळली. एक लाकूड तोडा होता, तो रोज ना जंगलातून लाकूड तोडून आणायचा आणि तो तिथे बाजारामध्ये विकायचा, आणि अख्ख्या बाजारामध्ये तो एकटाच होता. पूर्ण बाजारामध्ये तो एकटाच होता.
सुरत वरून एक गुजराती व्यापारी येतो, तो बघतो, त्याला ऑब्झर्व करतो आणि पुढे जाऊन निघून जातो. तो व्यापारी त्या दिवशी त्या गावात राहतो. 2-3 दिवस त्याचं काम होत नाही म्हणून तो जातो आणि राहतो आणि दररोज बाजारातून जाता येता त्या लाकूड तोडायला बघतो. तो लाकूड तोडा दिवसभर बसलेला असतो आणि विचार करतो, माझा आज लाकडं सेल होऊन जातील, विकल्या जातील आणि मी बसलेलो आहे इथे. 4-5 दिवस झाल्यानंतर एक दिवस न राहून तो सुरतचा व्यापारी येतो आणि विचारतो त्याला, काय झालं, तुम्ही एवढे नाराज का, एवढे एकदम उदास का बसले आहात? तेव्हा तो लाकूड तोड्या म्हणतो की माझं लाकडच विकलं जात नाही, मी रोज लाकडं तोडून आणतो. म्हणजे त्याच्याकडे काय प्रोडक्ट आहे, सर्व्हिस त्याला करता येते आहे, परंतु तो सेल्स करता येत नाही. राईट. तो म्हणतो मी अख्ख्या बाजारामध्ये मी एकटा आहे, पण माझी लाकडच विकल्या जात नाही. तो सुरतचा जो व्यापारी असतो ना, गुज्जू असतो, ठीक आहे, तो हसतो, तो म्हणतो मूर्ख आहेस तू, अख्ख्या बाजारामध्ये तू एकटा आहे, दिस इज अन ऍडव्हान्टेज. तुला जर विकता आलं तर अख्ख्या बाजारात फक्त तुझीच लाकडं जाणार आहे. दुसरं, जे लाकडं तू दिवसभर घेऊन येतो आणि त्याच्या समोर बसतो, ते लाकडं संध्याकाळी तू घरी घेऊन जाऊन काय करतो, नुसतं लाकडच जमा करतो. राईट. एक काम कर, संध्याकाळी ते लाकडं ना बायकोला सांग चुलीत घालायला, त्याच्यावर तुझं जेवण पण होईल आणि सकाळी उठून तुझ्यासोबत अजून एक प्रोडक्ट राहील. कुठलं? कोळसा. तर तुझे एकातून 2 प्रोडक्ट तयार झाले. राईट. म्हणजे आपण आपली गोष्ट जेव्हा आपल्या सीव्हीच्या बाबतीत पण आपण तेच करत असतो. मॉरल ऑफ द स्टोरी कळलं तुम्हाला? येस. इजंट इट इंटरेस्टिंग? राईट. पण हे सेम तुमच्या बाबतीत होतंय. कसं? मला जॉब पाहिजे, फुल स्टॉप, तिथे कॉमा लावा, पुढे चला. त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक, पर्सनॅलिटी दिसायला पाहिजे आणि दुसरी सांगा कुठली? रिझ्यूम. राईट. ह्या 2 गोष्टी जर परफेक्ट असतील तर तुम्हाला नक्की जॉब मिळेल. डोंट बी इंटरेस्टिंग. घेऊन घ्या, परफेक्ट लाईन आहे. डोंट बी इंटरेस्टिंग, बी इंटरेस्टेड. You have to show your personality, you have to tell your personality, you have to elaborate your personality as interested, not interesting. Right. मी इथे तुमच्या सोबत जर दुसऱ्या वेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी बोललो, लाईक मूवी असेल किंवा इतिहास म्हणेल, राईट, किंवा कुठला दुसरा प्रकारचा सब्जेक्ट, कदाचित तुमच्यासाठी तो खूप इंटरेस्टिंग असेल, पण डू यू थिंक हा आपला मोटिव्ह आहे आत्ताचा या टॉपिकचा? नाही. सेम थिंग. तर ज्या टॉपिकला आपण जात असतो त्याच गोष्टीला आपण पुढे व्हायला पाहिजे. दुसरं, मला एक सांगा, तुम्ही समजा मी एक इंटरव्ह्यूवर आणि तुम्ही माझ्याकडे आला, तुम्ही म्हटलं मला जॉब पाहिजे, तुम्ही सगळं सांगितलं, माझं स्किल सेट हे आहे, सगळं सांगितलं, एव्हरीथिंग यू पिच्ड. पण मी पण बघतोय, ठीक आहे आम्ही बघू, पण तुम्ही हे कसं सांगू शकता की तुम्ही एक विश्वासपात्र व्यक्ती आहात? जसं मला नेहमी कस्टमर फोन करतो, एक विश्वासू अकाउंटंट दे. विश्वासू अकाउंटंट नावाचा कधी प्रकार असतो का? विश्वास नावाचा अकाउंटंट असू शकतो. राईट 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 राईट. तिथे आम्ही, मला म्हणजे ही गोष्ट मुलांचीच आहे असातला भाग नाहीये, ही क्लायंटची पण गोष्ट असते की मला एक ट्रस्टेड व्यक्ती पाहिजे. मग तो सॉफ्टवेअर डेव्हलपर असो, कारण डेटा चोरी जाण्याची गोष्ट आहे, अकाउंटंट पाहिजे, पैसे चोरी जाण्याची गोष्ट आहे. राईट. प्रत्येकाच्याच घरी सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे इव्हन आय एम ऑलवेज सेइंग लाईक दॅट, इव्हन गब्बर सिंग इज एक्सपेक्टिंग सांबा शुड बी ऑनेस्ट विथ हिम. राइट. गब्बर सिंह को भी यही एक्सपेक्टेशन रहती है कि सांबा अपने साथ में ऑनेस्ट होना चाहिए, ईमानदार होना चाहिए. राइट. द सेम थिंग, जर तुम्ही तुमच्या रिझ्यूम सोबत एक बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन रिपोर्ट जर जोडला, नथिंग लाईक इट. कसं प्रूव्ह करणार तुम्ही? चला ठीक आहे, तुमचं नाव महेश आहे, माझ्या दुसऱ्या मित्राचं नाव आहे वैभव, हे तुम्ही कसं प्रूव्ह करणार? Can I get the answer, please? Am I audible? Yes. Yes, sir. हो.
कसं प्रूव्ह करणार आहे? आधार कार्ड, वोटर कार्ड, पासपोर्ट काही तर असेल ना, राईट? यू आर गोइंग टू प्रूव्ह दॅट आय एम महेश, हे आय एम महेश, आय एम वैभव, राईट? पण तुम्ही ऑनेस्ट आहे कसं प्रूव्ह करणार? विथ द बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन ओनली. So you have to just invest approximately 2,000 rupees for a 1 year. I don't think so. It will be a big cost to you. पण जेव्हा तुमच्या रिझ्यूम सोबत जर एक बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन रिपोर्ट गेला, तर समजा तुम्ही इंटरव्ह्यूवर असता आणि मी तुमच्याकडे इंटरव्ह्यू द्यायला आलो, तर तुम्हाला कसं वाटलं असतं? बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन कंपनी करते, करू देत, त्यांचा पार्ट आहे, राईट? पण जेव्हा आज आपल्याकडे जॉब नाही आहे, तर तुम्ही पुढल्या व्यक्तीला तुमचे इन शॉर्ट तुमचा इंटरव्ह्यू किंवा हे अलाइड गोष्टी ज्या आहेत ह्या तुमचे चान्सेस वाढवतात, राईट? जस्ट इमॅजिन 100 लोगों में यू आर द ओनली पर्सन हु इज शोइंग बैकग्राउंड वेरिफिकेशन रिपोर्ट. सर, आई एम अ जेन्युइन पर्सन, राइट पर्सन, skilled person for this job. Can we talk and can we negotiate about this, right? Don't you think this is a very important question and this is a very important angle of your profile? Yes. Right? Another thing is that जसं मी तुम्हाला सांगितलं की पर्सनॅलिटी खूप इम्पॉर्टंट. डोंट यू थिंक की मी एक प्रोफेशनल जर HR असेल तर मी तुमच्याशी असंच बोललं पाहिजे, एक डॉक्टर आहे तर मी असंच बोललं पाहिजे, किंवा एक ती पर्सनॅलिटी असते. डोंट यू थिंक जर तुमच्याकडे एक जर डॉक्टर असेल जो तोंडात काहीतरी चघळत असेल आणि तुमच्याशी बोलत असेल भगभगीत वासानी, डू यू थिंक की हा डॉक्टर चांगला असेल? नाही. एक लोक जे म्हणतात की कन्सल्टंट चांगला नाही किंवा खराब आहे किंवा जो काही आहे, खरं सांगू असं काही नसतं. बेसिकली काय होतं ना, आपण योग्य व्यक्ती शोधत नाही. फक्त काय की आपण जसं डॉक्टर शोधायला आपण काय म्हणतोय की इथे चांगला डॉक्टर कोण आहे, मग आपण आपला क्रायटेरिया लावतो, पण आपण त्यांना कधीच म्हणत नाही की मला कशाचा डॉक्टर पाहिजे. किंवा डेंटिस्ट पाहिजे, आय सर्जन पाहिजे, ENT वाला पाहिजे, की हार्ट सर्जन पाहिजे, जनरल फिजिशियन पाहिजे, कोण पाहिजे, राईट? हाऊ द पीपल विल अंडरस्टँड. मला ताप येतोय, मला चांगलं वाटत नाहीये, मला हॉस्पिटलला जायचं आहे, मला एक चांगला डॉक्टर पाहिजे जो फिजिशियन असेल. मला श्वास घ्यायला त्रास होतोय, जो चेस्ट एक्सपर्ट असेल, राईट? चेस्ट अँड लंग्स एक्सपर्ट असेल, तर तो पुढला माणूस सांगू शकेल ना की कुठला चांगला माझ्या ओळखीचा आहे की नाही. नाहीतर डॉक्टर सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. सांगा आता 2-3 डॉक्टर तुमच्या परिचयाचे आहे की नाही? माझ्याही मॅडमचे आहे, माझ्याही आहे, तुमचेही आहे, राईट? पण इफ यू स्पेसिफाय देन ओनली यू विल गेट अ परफेक्ट आन्सर. वैभव, कम्युनिकेशन प्रॉब्लेम नाही राहायला पाहिजे. कम्युनिकेशन इज नॉट रिलेटेड विथ द इंग्लिश. स्पेसिफिकली आत्ताच सांगतोय, कम्युनिकेशन इज अ पार्ट टू कन्व्हे, राईट? सो जे लोकांना हे कन्फ्युजन आहे की कम्युनिकेशन, माझं कम्युनिकेशन चांगलं नाही, मग मी त्यांना स्पष्ट विचारतो की तुम्हाला बोलता येत नाहीये की तुम्हाला रिस्पॉन्स करता येत नाहीये. ते म्हणतात हा सर, ह्या दोन्ही प्रॉब्लेम असू शकतो. मग त्यांना मी तिसरा क्वेश्चन विचारतो, ओके पुढला माणूस काय बोलतोय समजतं, पण तुम्हाला इमिडिएटली रिस्पॉन्ड करता येत नाहीये का? गॉट माय पॉइंट? सो ज्या लोकांचं कम्युनिकेशन चांगलं आहे किंवा इंग्लिश चांगला आहे कम्युनिकेट करता येत नाही, तो एक वेगळा क्रायटेरिया असतो. ज्या लोकांचं इंग्लिश कमजोर आहे पण तरी त्यांना कम्युनिकेट करता येत नाही, तो एक वेगळा क्रायटेरिया असतो, राईट? सो कम्युनिकेशन एक वेगळी गोष्ट आणि इंग्लिश एक वेगळी गोष्ट आहे. नाव द थिंग इज दॅट जर तुम्ही व्हर्च्युअल आत्ता जर अपॉर्च्युनिटी बघितली तर माझ्या हिशोबाने आत्ताचा हा सगळ्यात चांगला टाइम आहे. तुम्ही तुमचे स्किल्स एनहान्स करू शकता, तुम्ही तुमचा रिझ्यूम बूस्ट करू शकता, तुम्ही तुमचे कीवर्ड्स बूस्ट करू शकता, तुम्ही इंटरव्ह्यूज देऊ शकता, कारण everything is virtual now. Right? Suppose I am a manpower consultant, right? So do you think that my business is not going to affect? 100% affected, right? कंपन्या बंद आहे किंवा लिमिटेड मॅनपॉवर ने चालू आहे, तर नवीन मॅनपॉवर हायर होईल का? महेश, say yes, no? No. Right. So do you think that I am worried? No. का बरं माहितीये का? बिझनेस करणं सोपं आहे की कठीण आहे? चला सांगा. कठीण आहे. कठीण आहे, ठीक आहे. पण स्टील मी बिझनेस करतोय, राईट? इव्हन लॉकडाऊन मध्ये तुमच्याशी बोलतोय, सगळं करतोय. पैसे कमावलेले नाही आतापर्यंत तुमच्याकडून. पण पॉइंट इज दॅट ही अपॉर्च्युनिटी मी कशी घेतली? की मागच्या
मार्च मध्ये साधारणतः मला वाटतं मागच्या मार्च 2020 हो 28 मार्च 2020 मध्ये माझी केनियाची फ्लाईट होती, नैरोबीची. मी आणि माझे काही मित्र मिळून साधारणतः 13-14 लोकांचा मित्र मिळून आम्ही ग्रुप म्हणून तिथे बिझनेस एक्सप्लोर करायला चाललो होतो. सगळं झालं, तिकीट हे ते सगळं 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 झालं होतं, राईट. तिथून आम्ही पुढे युगांडाला पण जाणार होतो आणि तिथे जंगल सफारी वगैरे सगळं आमचा प्लॅन होता. सगळं कळलं, सगळं 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 एका ठिकाणी थांबलं, स्टॉप झालं. का? कारण आपल्याकडे 22-23 तारखेला मोदीजी आले, मित्र म्हटले आणि झालं. ठीक आहे ना. पॉइंट इज दॅट सगळे लोक नर्वस होते, सगळे चिडचिड होती, काय होणार आहे माहित नाही, लोक पायी चालत होते, राईट. पण तिथे आम्ही अपॉर्च्युनिटी शोधली. कशामुळे? कोरोनाला तर मी धन्यवाद म्हणतोय. का? कारण त्यांनी अख्खी दुनिया जी आहे ना ती झूमवर आणून ठेवली. नाव आय हॅव सेव्ड माय कॉस्ट, बट स्टील आय एम डुईंग networking, business, and everything I'm doing through the Zoom. The entire world is on Zoom now. Am I right, madam? Yes. आता जे पैसे खर्च करून मी फक्त केनियाला जाणार होतो, तेवढ्या रुपयाचं सबस्क्रिप्शन जरी घेतलं तरी पुढल्या 5 वर्षाचं सबस्क्रिप्शन मी झूमचं घेऊ शकतो, नक्की 5 वर्ष बोलू शकतो. गॉट द पॉइंट? नाव मी आता सगळीकडे मीटिंग्स करतो, लाईक आता इवन जगातला मला कोपरा उरलेला कौस्तुभही नाही. नसता भेटला. कौस्तुभ इतका बिझी राहिला असता की मला अपॉइंटमेंट घ्यावीला लाईन लावावं लागली. मॅम स्टील आय एम बिझी. But at least आता पण because काम of करतोय. lockdown, he shared many things, and because of him only I am able to connect with you. Oh, so nice of you. Thank you, ma'am. So please go ahead. Next slide, please. So I had a question. Yeah, please go ahead. Sir, ते बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन रिपोर्ट कुठनं मिळतं? लाईक हाऊ टू? बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनच्या वेगळ्या एजन्सीज असतात. माझ्या ट्रस्टेड 2 एजन्सीज आहेत. त्यातली बेस्ट जी आहे ती व्हेरिफिकेशन एक्स आहे. आणि आपल्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन मध्ये आपण काय करायचं ना, मागचे एम्प्लॉयर व्हेरिफिकेशन नाही करायचं. ठीक आहे ना. तर आपल्याला काय करायचं असतं, आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रिमिनल रिपोर्ट, ठीक आहे ना. त्यानंतर तुमचे जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड असतं ना तेवढंच क्लिअर करायचं. कारण तुम्ही जेवढे कस्टमायझेशन करत जाणार त्याच्यामध्ये, मागचे 1 एम्प्लॉयर, 2 एम्प्लॉयर, 4 एम्प्लॉयर, त्याच्याप्रमाणे त्याची कॉस्ट वाढते. ठीक आहे ना. म्हणून याच्यामध्ये 2 पार्ट आपण करायचे. एक एम्प्लॉयरचा पार्ट एम्प्लॉयरला करू द्यायचं, आणि बेसिक आपल्या रिलेटेड जो पार्ट आहे तो फक्त आपण करून घ्यायचा. ठीक आहे. जे आपले क्वालिफिकेशन, ऍड्रेस व्हेरिफिकेशन, त्यानंतर फोटो आयडी व्हेरिफिकेशन, क्रिमिनल किंवा कोर्ट केस रेकॉर्ड असेल किंवा पोलीस केस असेल तर तेवढी. दॅट्स इट. दुसरं काही करायची गरज आपल्याला नाही आहे. रेस्ट पार्ट विल टेक केअर बाय दी कंपनी ओनली. सो इट विल कॉस्ट इफेक्टिव्ह फॉर यू. तसं जर गेलं तर साधारण 4,500 ते 5,000 रुपये लागतात पूर्ण करायचं असेल तर. आणि मी तुम्हाला सांगितलं की 1,500 ते 2,000 रुपये तुमचं हाफ ऑफ द गोष्टी कव्हर होऊन जाते, किंवा 2,500 पर्यंत जास्तीत जास्त. इथे हा अंदाजे अमाऊंट आहे बरं का. पण आतापर्यंत ज्यांचं मी करवलेलं आहे किंवा ज्यांना मी सजेस्ट केलं आहे त्यांचं तेवढीच कॉस्ट आलेली आहे मागे पुढे, 200-500 रुपये मागे पुढे. पण येस, इट इज अ गुड थिंग. कारण ज्या लोकांनी हे केलं आणि ज्या लोकांनी अप्लाय केलं आहे ना, त्यांच्या रेझ्युम सह त्यांचा जेव्हा व्हेरिफिकेशन रिपोर्ट जातो, जस्ट इमॅजिन नाही, तुम्ही सपोज HR आणि माझा रेझ्युम जर तसा येतोय तर तुम्ही काय विचार करा? विश्वास. ओके, तुम्ही माझं जे काही ऐकताय ते कशामुळे ऐकताय? यासाठी नाही ऐकत आहे, मी काहीतरी व्हॅल्यू सांगतोय, तो तर एक वेगळा पार्ट आहेच. पण हा की मी तुमच्या आणि माझ्यामध्ये बोलण्यातून एक विश्वास निर्माण केलाय, राईट. येस, आय हॅव अ कॅपॅबिलिटीज. लाईक मी काल एक फ्लायर मी बघत होतो, छान फ्लायर होतो. मला खूप छान वाटलं, आवडलं. येस, यू कांट बीट अन एक्सपिरियन्स. व्हॉट अ लाईन, राईट. आता महेशला काही एक्सपिरियन्स आहे. किती वर्षांचा एक्सपिरियन्स आहे महेश? 3 वर्षाचा आहे सर. ठीक आहे. आणि वैभव हा फ्रेशर आहे. सो डू यू थिंक की वैभव हा महेशचा एक्सपिरियन्स बीट करू शकेल? नाही. कारण महेशला सवय पडली आहे घंटों का काम मिनटों में करने का.
आणि जर तो परचेस मध्ये वेंडर मॅनेजमेंट होता तर ऍक्च्युली ही इज इन पीपल मॅनेजमेंट, Yes, sir. बरोबर. राईट. सो जर त्याची जर त्यांची जर कम्युनिकेशन वर जर कमांड नसेल तर ही इज नॉट गोइंग टू कनेक्ट दॅट वेंडर, इज नॉट गोइंग टू कन्वे व्हॉट ही वॉन्ट. मग त्याच्यासाठी मग काय होतं, महेश काय करतो की एक ड्राफ्ट करतो कम्प्युटरवरती किंवा एक मेल ड्राफ्ट करतो, मेसेज ड्राफ्ट करतो आणि तो पाठवून देतो टू मेक दॅट क्लॅरिटी. राईट. बरोबर. बरं, हे तुम्ही तुमच्याकडे घडतं हे मला कसं माहित, बिकॉज द एक्सपिरियन्स, राईट. नो बरोबर वन sir. कॅन बीट एक्सपिरियन्स. छोटी लाईन आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे. येस, एक्झॅक्टली. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर मिळालाय असं मला वाटतं वैभव. कॅन वी गो हेड? Yeah, sure. ओके, Thank you. next slide please. So okay. How many of you running behind the salary? ऍक्च्युली हा क्वेश्चन खूप कॉमन आहे परंतु आन्सर खूप डिफरंट आहे प्रत्येकाच्या अँगल, राईट. कारण महेश म्हणेल 3 वर्षाचा एक्सपिरियन्स नाही सर, मला एवढी सॅलरी तर पाहिजे, राईट. पॅन्डेमिक आहे, काय कारण सांगणार, ब्लफ करणार, सगळं काही, राईट. वैभव म्हणाले सर मेरा करियर शुरू नहीं हुआ, कितना बाउंसर हो रहा है, ठीक आहे ना. त्यानंतर कदाचित मुनीदास म्हणणार की सर हा क्वेश्चन ना थोडा ट्रिकी आहे कारण मी तर MBA मार्केटिंग आहे, कॉलेजनी सांगितलं होतं MBA कर लो 25,000 के नीचे आना ही नहीं. अजून कोणीतरी असेल तर म्हणतील की सर इतना अमाउंट है इसके नीचे मैं बी हो गया ना, बी मतलब 3 लाख का पॅकेज पक्का. आता तो पुण्यात आल्यानंतर महेश तुम्हाला फॅक्ट माहिती आहे, इथं आल्यानंतर तो 10, 12, 15,000च्या रेंज मध्ये काम करतो. इथं आल्यानंतर त्याला कळतं की ते 25,000 रुपये शिक्षणासाठी होते आणि ही डिग्री मला दहेजसाठी मिळाली आहे. बरोबर. माझं पोरग इंजिनियर आहे, खूप येतात कचऱ्यासारखी लोक इंजिनियर पुण्यामध्ये. बी प्रॅक्टिकल, तुमचे स्किल्स एनहान्स झाल्याशिवाय तुम्हाला कोणीही वर्क देणार नाही किंवा तुमच्यासाठी ते व्हॅल्यू, तुमच्यात ती व्हॅल्यू ऍड करावं लागेल ना. बरोबर. मी म्हणेल की चला माझं 6 लाखाचं पॅकेज आहे. महेश तुमचं किती पॅकेज होतं? आता करंट 3.2 आहे. 3.2. वैभव तुम्हाला किती एक्सपेक्टेड आहे? Around 4 lakhs रुपीज. बघा महेश तुमच्या बाजूला स्क्रीनवर आहे. हा चला, मोनिदास कदाचित असेल तो 3 लाख, 3.2, 3.5, 5 लाख म्हणायला हरकत काही नाही. ओके, ऍक्च्युली हे सगळं तुम्ही काय सांगताय? पैसे सांगताय की दुसरं काही सांगताय? पैसे सांग. पैसे सांगताय. ओके वैभव, 4 lakhs वैभव Sir, expectations. एक्सपेक्टेशन सांगता आहे. ओके मोनिदास, आर यू देअर? एनिवेज गो हेड. ऍक्च्युली हे तुम्ही मला पैसे, एक्सपेक्टेशन, पगार, सॅलरी हे सगळे वेगवेगळे शब्द आहेत. ऍक्च्युली तुम्ही मला हे सांगत नाहीये. तुम्ही मला हे सांगताय की माझी व्हॅल्यू किती आहे, राइट. मेरे दोस्त को 3.2 का पैकेज है, मतलब उसकी क्या वैल्यू है? 0.2. मुझे कम मिल गया पैकेज, मुझे ना सिर्फ 2.2 ही मिला सर. क्यों? आपकी वैल्यू 2.2 है इसलिए. अच्छा, द जस्ट इंटरेस्टिंग पार्ट इज दैट you are not going to judge your value. The interview is going to value your value. Right? But if you want to value yourself or if you want to satisfy your expectations, then what you have to do? Ma'am, next slide, please. Next slide, please. Right? Vaibhav, for you specifically. काबिल बनोगे तो 4 लाख मिलेगा, नहीं है तो 3 लाख रुपए महेश जैसा करना पड़ेगा. अभी देखो, एक 3 साल एक्सपीरियंस बंदा है जो उसका अलग वैल्यू है, आपका फ्रेशर का एक्सपेक्टेड वैल्यू कुछ और है.
और जस्ट इमेजिन क्लाइंट मतलब जो कंपनी है, जो एम्प्लॉयर है, उसका बजट भी कुछ और है. राइट रॉन्ग? राइट. महेश, काबिल Yes, sir. बनना पड़ेगा, स्किल्स बढ़ाने पड़ेंगे, ताकत बढ़ानी पड़ेगी, सोच बढ़ानी पड़ेगी, नीड, इंटरेस्ट और कंसर्न पे काम करना पड़ेगा. पहले लिखा है आपने, लिख लो. नहीं हो लिखा है तो बरोबर लिखा आहे. इंटरेस्ट और कंसर्न पे काम करना पड़ेगा. नाउ नेक्स्ट लेवल क्या होता है? मग महेश जिथे काम करतो ना, मग त्या महेशच्या फ्लोअर वरती जी लोक असतात, मग त्या लोकांना एक खूप छान वर्ड मिळतो. काय? अप्रेझल. जेव्हा महेश 1 वर्ष काम करतो, 2 वर्ष काम करतो, 3 वर्ष काम करतो, राईट? मग होतं काय की महेश म्हणतो, सर जॉब का सोडतोय? सर अप्रेझल नाही मिळालं, स्विच करायचंय. खूप सारे म्हणतात असं, नाही मजा नाही आया. ओके, तुमच्यातलाच एक असतो ज्याला प्रमोशन मिळतं, जो तुमच्यासोबत डब्बा खातो, रोज कॅन्टीन मध्ये भेटतो, तुमच्याच फ्लोअरवर काम करतो, राईट? मग त्याला काय होतं? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अप्रेझल अँड प्रमोशन? प्रमोशन म्हणजे तुमचा एक नेक्स्ट पोस्ट हे पोस्ट वाढते, हायर. आणि अप्रेझल म्हणजे सॅलरी वाढते. हो, म्हणजे प्रमोशन मध्ये पगार वाढत नाही असं म्हणायचंय का? नाही, प्रमोशन मध्ये नाही, वाढतं, पण प्रमोशन अप्रेझल प्लस पोस्ट वाढते. हा अप्रेझल मध्ये नॉट नेसेसरीली तुमचा पोस्ट वाढेल. गुड 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 गुड. बट जैसा एक समझ लो, एक एंटरप्रेन्योर है, कंपनी ओनर है, या फिर कंपनी का एंड मैनेजर है. ही इज लाइक ए राम, राइट? और उसके साथ वानरों की सेना है, लाइक ए एम्प्लॉइज. और वो किसको ढूंढ रहा है? वो ढूंढ रहा है हनुमान को, जो जाएगा संजीवनी लेके आएगा, राइट? उसी को वो प्रमोट करेगा. तो आर यू हनुमान फॉर योर कंपनी? थिंक, खुद में सोचो. दूसरा, जिम्मेदारी उसी को मिलती है जो जिम्मेदारी के लायक बनता है. इसीलिए काबिलियत अपनी बढ़ाओ. सैलरी, डोंट रन बिहाइंड द सैलरी, जस्ट एनहांस योर स्किल्स, बिल्ड योरसेल्फ एंड देन गो अहेड. गॉट इट? दूसरा, होता क्या है ना, और एक एटीट्यूड देखने को मिला है कि सर अप्रेझल झालं की मी जॉब सोडणार, पेपर टाकतोच रे, हे हा ऍटिट्यूड असतो. मला सांगा, मग प्रमोशन वाल्याला व्हॅल्यू मिळते, मग अप्रेझल वाल्याला व्हॅल्यू नव्हती मिळाली का? मिळाली होती. का? कारण ही इज अ गुड एम्प्लॉई, ही इज अ लॉयल एम्प्लॉई. मला एक सांगा, ही कंपनी जर तुम्ही आता 1 वर्ष 2 वर्ष किंवा सतत सतत 3 वर्ष जर तुम्ही ते काम करता आहात आणि नंतर म्हणाल की सर मी इथून स्विच करतोय, तर डोंट यू थिंक की नवीन कंपनीमध्ये पण तुम्हाला प्रूव्ह करावं लागणार आहे, स्वतःला करावं लागणार? येस नो? येस करा ना. येस, ठीक आहे ना? येस. पण हे जे 1 वर्ष किंवा 2 वर्ष किंवा 3 वर्ष तुम्ही ज्या कंपनीमध्ये आता आहात किंवा होतात, त्या कंपनीमध्ये तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेतल्या असतात आणि स्वतःला इम्प्रूव्ह करून टाकलं असतं, तर पुढल्या वर्षी तुमचे चान्सेस जास्त असते, इन्स्टेड ऑफ 1 year अगेन. So here is to understand, either you can prove or you have to improve. Choice is yours. मी हे म्हणणार नाही कधी की तुम्हाला इतकी सॅलरी किंवा तितकी सॅलरी, मी जॉब सोडला म्हणून तितकी सॅलरी. आजकालच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या मुलांना ना इतकी भन्नाट गोष्ट आहे ना की त्यांना वाटतं पॅकेज म्हणजे बस, त्यांना प्रधानमंत्री राहत कार्य वाटतं. एकदम पॅकेज सर ऊपर से पैकेज आता है, इतना तो लगेगा ही. आज मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, पुढल्या 6 महिन्यानंतर मार्केट असला क्रॅश होणार आहे ना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये. कारण 2019, 20, 21 हे तिन्हीच्या तिन्ही फ्रेशर्स बॅच आतापर्यंत घरात बसल्या होत्या, कुठलाही डोमेन पकडा. पण ज्या दिवशी हा कोरोना कुठेतरी कमी होईल आणि ही लोक जेव्हा स्किल्स एनहॅन्स करून असतील ना, कोणी जॉब, कोणी .NETचा करतंय, कोणी UIचा करतंय, कोणी कुठले कुठले कोर्सेस करतात, कोणी डिझायनिंगचे कोर्सेस करतात आहे, ज्या दिवशी हे लोक बाहेर येतील तेव्हा आता जे काही लोक डिमांड करून बसले आहेत, आज एंटरप्रेनरची मजबुरी आहे वर्षभर 6 महिने ज्याला काही एक्सपिरियन्स आहे त्याला ते घेतात आहे, राईट? प्रोजेक्ट पूर्ण करायला. ज्या दिवशी हे 3 वर्षाची लोक बाहेर येतील त्या दिवशी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये 1 ते 7 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या लोकांना असले फटका पडणार आहे ना, असला फटका पडणार आहे की बस. सो नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, जी गोष्ट जेवढ्या वरती होऊन जातं तेवढ्याच ती खाली पण येते. सो जस्टिफाय युअर सेल्फ, तेवढंच मागा, एवढंच खा जेवढं आपल्याला पचल आणि पुढल्यालाही पचवायला इझी जायला पाहिजे.
ठीक आहे, कम से कम सामने वाले के लिए चूरण का ऑप्शन तो रखो. आणि म्हणून मागे जी आहे ना, मग लोकांचं मग कसं होतं की मेरा अप्रेझल नाही मिळाला आणि तरी जर त्यांनी जर कंपनीमध्ये ठेवलं तर मॅम मागची सॅलरी, मागचा स्लाइड घे करा. तर मग त्या लोकांची धारणा काय असतं माहिती आहे, ठीक है कंपनी को मैं कर लूंगा क्योंकि पैंडेमिक है, लेकिन काम मैं उतना करूंगा. कितना वाचून घ्या. महेश, कैन यू रीड फॉर मी प्लीज? यस मैम, यस सर. किसी ने क्या खूब लिखा है, अगर सैलरी ना बढ़े तो काम उतना करो कि सैलरी ज्यादा लगे. गुड थॉट ना. Yes. मुझे प्रूव भी नहीं करना है, इम्प्रूव भी नहीं करना है, दे दिया है, बस पगार मिल रहा है, चल रही है लाइफ, 1 साल और काट लेंगे पैंडेमिक का, तो काम मैं उतना ही करूंगा जिससे वजह में सैलरी लगेगी बड़ी. मैं वीडियो चालू नहीं करूंगा, सर प्रॉब्लम है, बच्चे रो रहे हैं, मम्मी को हॉस्पिटल लेके जाना है, बीवी बोल रही है ब्रेड बटर लेके आओ. यही सब प्रॉब्लम. एक्सक्यूज देना. एक्सक्यूज टू whom we are giving excuses? औरों को नहीं, खुद को दे रहे हो यार. प्लीज स्टॉप गिविंग एक्सक्यूजेस. मैम प्लीज नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओवर टू यू. काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता बिंदास ना. Yes. सॉरी. Yes, sir. So what is your feel now? All is well. ये एक छोटा सा हार्ट जो है, अपना दिल जो है ना, एक बच्चे जैसा है, उसको बोलो ऑल इज वेल, ऑल इज वेल, वो ऑल इज वेल आराम से बैठा रहेगा, राइट? शांत रहेगा, खुश रहेगा. लेकिन अगर जॉब आपको चाहिए और आपने बोला कि ठीक है ऑल इज वेल, तो आपको ग्रोथ दिखती है क्या? तुम्हाला दिसते ग्रोथ ऑल इज वेल करत राहिलो तर? ओके, आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू. तुमच्यापैकी किती लोकांना वाटतं की तुमचा रिझ्यूम खूप परफेक्ट आहे, एकदम झकास आहे, किंवा बिल चांगला नाही? मला वाटतं सर. तुझं काय वाटतं? परफेक्ट आहे? हा, ऑलमोस्ट 90% परफेक्ट. म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातून? हा, कुठल्या दृष्टिकोनातून? म्हणजे ऍक्च्युली माझ्याकडे जेवढे नॉलेज आहे, स्किल आहे, तेवढं मी माझ्या रिझ्यूम मध्ये टाकलेले. ओके 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 ओके. समोर उभे राहता तेव्हा तुम्हाला महेश क्वेश्चन, आवाज तुम्ही जेव्हा मिरर समोर उभे राहता, अच्छा, त्या समोर उभे राहता, सॉरी सर, ब्रेक होते आवाज. दोस्तों आवाज ब्रेक होता है. ओके ओके, नाउ आई एम ऑडिएबल. Yes, yes. ऑडिएबल. हा, यस सर, यस. Okay, my question is that तुम्ही जेव्हा मिरर मध्ये आवाज ब्रेक होत आहे. तुम्ही जेव्हा मिरर मध्ये स्वतःला बघता, तुम्ही जेव्हा स्वतःला मिरर मध्ये बघता तेव्हा तुम्हाला कोण दिसतं? अच्छा, नाही सांगता ना. वैभव, तुम्ही दिसता, राइट? क्या बात है, सिंपल आंसर. स्टिल महेश, यू आर कन्फ्युज्ड. हा हा, म्हणजे आपण बरोबर आहे. ठीक आहे, ओके. पण तुमच्या दिसता का हो? नाही. रेझ्युमे दिसतो का? किंवा तुमच्यासारखा रिझ्यूमे दिसतो का? आन्सर महेश. Okay, I wanted to show you something. Ma'am, can you share my screen? Please allow me to share my screen.
Hello, am I audible? Yes. Yes, yes. Okay. Yes, just hold for a moment. Hold for a moment. VS is there. Who is VS? एक म्हणजे प्रश्न आपल्याला पडलेला आहे, राईट? म्हणजे मला असं वाटतं हा VS जो आहे तो आपल्याला विजिलन्स सारखा पाहायला आलेला आहे. No, madam, no. I am audible. Nahi. Rename yourself. Guys, hold for a moment. I'm searching particularly. Yeah, it is visible now. Yes, sir. Okay, here is a two people screen is there. सगळ्यात वरचा जो होता प्रसंग आहे, ठीक आहे ना? प्रसंग विचार. He's just a 27 years old, same like you. Do you think प्रसंगचा रिझ्यूम मस्त आहे, झकास आहे? आणि त्याचा खालचा जे 38 years old प्रदीप अत्रे, डोंट यू थिंक त्यांना बघायच्या आधीच आपल्याला किती छान वाटतं यार, काय मस्त आहे रिझ्यूम यांचं. डोंट टेक अ स्क्रीनशॉट, कारण या स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला काही फायदा नाही. Feel good? Am I audible? माझा आवाज येतोय का? येस येस येतोय. ओके, हो, तुम्ही हो, स्क्रीन येतोय. बघितली? हो. ओके, इनफ बघितली की अजून एकदा लावू? बघितलं. पाहिले. ओके, तो स्क्रीनशॉट काढून काही उपयोग नाही, कारण प्रत्येक रिझ्यूमचे कमीत कमी 5 ते 6 वेगवेगळे पॅरेग्राफ असतात, सेगमेंट असतात. त्यातला एक सेगमेंट तो आहे, राईट? त्यातला पहिला फक्त इंट्रोडक्शनचा पार्ट तो होता. Am I audible still? येस येस. Okay, Yes, sir. so that तो रिझ्यूमे आणि आपला रिझ्यूमे आपण स्वतःच कम्पेअर करा आणि समजून घ्या. मला तर सांगायचं तर जर प्रसंग असेल, प्रसंग मिश्रा जर असेल तर मी नक्की त्याच्याशी एकदा भेटेल, किंवा ते प्रोफेसर जे आहेत त्यांच्याशी एकदा नक्की भेटेल. सो बिफोर यू रीच फिजिकली, बिफोर यू रीच पर्सनली, you have created a good impression. By the way, what is interview? Mahesh, Vaibhav, what is interview? It's a process to hire new people in a company. Good. By the way, wrong answer. Mahesh, Sir, hello. please. Face to face. So it is a conversation between two people, in which one is a buyer and one is a seller. That buyer is a interviewer and seller is a. This is conversation in face to face. Hello. Kaustubh, are you there? You are mute. I'm visible. Yes, yes. Okay. Rest people. कारण तुम्ही लोक मला विजिबल नाही आहात म्हणून मी विचारतो. Am I audible? Yes, yes. Audible आणि Yes, सगळे sir, you are. दिसत आहेत. ओके, ठीक आहे. सो येस, काय आन्सर केलं मिस्टर VS? It is a conversation between two people, in which one is a interviewer or another is a interview taker, viewer.
Mystery one. Am I audible? येस कौस्तुभ, काही इश्यू येत आहे का तुला? मला कोणीच दिसत नाहीये. एनिवेज, माझा आवाज येत असेल असं समजा मी पुढला बोलतोय. हो हो. So it is a discussion between two unknown people. One is representing company and their profiles, and one is representing himself, right? Yes. So that who is more strong? इंटरव्ह्यू देणारा खरा म्हणजे स्ट्रॉंग असतो, राईट? बरोबर. कदाचित इंटरव्ह्यूअरला एखादी कंपनीतली एखादी गोष्ट माहित असू पण शकते आणि नसू पण शकते, पण तुम्हाला तुमच्याविषयी सगळं काही माहिती आहे, राईट? माझ्याविषयी पण जेव्हा तुम्ही जर ते स्वतःला प्रेझेंट करू शकत नाही, तुमच्या रेझ्यूम मधून ते प्रेझेंट होत नाही, तेव्हा मला असं वाटत नाही की ती गोष्ट तेवढी वर्कआउट होतं. आणि म्हणूनच इथे रिझ्यूमचा खूप मोठा पार्ट आहे. कारण मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की पुढल्या व्यक्तीला इंटरेस्ट आला पाहिजे. तुम्ही इंटरेस्टिंग असून उपयोग नाहीये, राईट? तो येणार कसा? जर एक परफेक्ट रिझ्यूमे असेल तर पुढला व्यक्ती स्वतःच त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणार आणि तुम्हाला कॉल करणार. युअर प्रोफाइल इज शॉर्टलिस्टेड, प्लीज विजिट फॉर इंटरव्ह्यू डिस्कशन, राईट? I think thank you Kaustubh. Kaustubh is facing some internet issue also. Internet and interview. चला हा पुढे आपण विषय पुढे नंतर नेऊ आणि just we will end up the session with some survey that we want to show you. Kaustubh, are you there so that we can share it? Okay? Yeah, please go ahead. Okay. So आता मी फास्ट हे दाखवते. करंटली आय एम, तर मोस्टली आम्हाला जो सर्वे मिळाला आमच्या या गुगल फॉर्मच्या थ्रू, तो स्टुडंट्स पेक्षा नॉट वर्किंग अँड लुकिंग जॉब लोकांनी जास्त अप्रोच केला, राईट? पण इथे काही लोक अशी पण आहे वर्किंग बट Any लुकिंग. question? Because I have another meeting by 5:30. येस येस, फास्ट करू. विच एरिया डू यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह? तर मोस्टली रेझ्युमीवर तर आहे बट कम्युनिकेशनवर जास्त दिसतात आहेत आणि इंग्लिश कम्युनिकेशन. सो कम्युनिकेशन हा पार्ट मला इव्हन एका कंपनी ओनरनी पण सांगितलं होतं की मुलांचं कम्युनिकेशन तेवढं चांगलं नसतं, कारण पूर्ण एज्युकेशन फक्त टेक्निकलवर जास्त डेव्हलपमेंटमध्ये कॉन्सन्ट्रेट करतात. सो तो एक लॅकिंग असल्यामुळे आता एकदम अचानक बाजूची छडी फिरवून कम्युनिकेशन आपण नाही करू शकत, बट ऍटलिस्ट वी कॅन स्टार्ट द प्रोसेस. इंग्लिश कम्युनिकेशन बेसिकली जो लो कॉन्फिडन्स अँड कन्फ्युजन मध्ये आहे जास्त मेजर प्रॉब्लेम तुमचा. तर लो कॉन्फिडन्स कशामुळे असतो की माझं इंग्लिश बरोबर आहे की नाही, माझं ग्रॅमॅटिकल चूक तर नाही होतात, फिअर्स असतात. फिअरला जर काढलं आपण तर वी कॅन इम्प्रूव्ह. तर त्याच्या रिलेटेड पण आम्ही खूप सुंदर वर्कशॉप डिझाईन केलेला आहे. हाऊ मेनी अवर्स यू आर रेडी टू अटेंड? आता तुम्हाला जे एक्सपेन्स म्हणजे तुम्हाला जो वेळ द्यायचा आहे, स्पेंड करायचा आहे स्किल सेटवर, तर तुम्ही किती वेळ स्किल सेटवर द्यायला पाहिजे, किती वेळ जॉबला द्यायला पाहिजे, किती वेळ तुमच्या जवळ बाकीचा आहे जो तुम्हाला माइंड फ्रेशनिंग पाहिजे, व्हॉट एव्हर द बाकी मित्रांशी गप्पा करायचं आहे ते सगळं. तर जस्ट फाइंड आउट द थिंग्स की हाऊ मेनी अवर्स यू शुड अँड यू आर स्पेंडिंग, ह्या मधला डिफरन्स. आय नीड हेल्प फॉर. आता आय नीड हेल्प फॉर बेसिकली कशासाठी तुम्हाला हेल्प पाहिजे? आता जर तुम्ही फाइंड आउट करू शकले असेल तर स्टार्ट वर्किंग ऑन दॅट. आता हेल्प तुम्हाला इम्प्रूव्ह इंग्लिश अँड कम्युनिकेशन, परत इथे मेजर तोच एक एरिया दिसतो आहे. वी आर रेडी टू केटर. देन जॉब सर्च आणि स्विचिंग. जॉब जो आहे तो आता मला नवीन जॉब पाहिजे आहे किंवा स्विच करायचा आहे, ह्याचं पण हेल्प तुम्हाला हवी आहे. वी आर रेडी टू. देन अटेंड वर्कशॉप. सेशन कसं अटेंड करायचंय? झूमवर करायचं आहे पण तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे. तुम्हाला वीकेंड मध्ये पॉसिबल आहे की वीकडेज मध्ये पॉसिबल, दॅट यू नीड टू अंडरस्टँड. आणि आर यू सिरियस टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जरी यस लिहिला तरी तुम्ही खरंच कमिटेड आहात का ते फाइंड आउट करा अँड देन कम टू अस. व्हॉट इज युअर कॉन्फिडन्स लेवल ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू? इंटरव्ह्यू देताना तुमची कॉन्फिडन्स लेवल कशी आहे? खूप लो का होते? इव्हन मला आय कॉन्टॅक्ट करायला प्रॉब्लेम येतो. समोरासमोर असलं तर आय कॉन्टॅक्ट करायला प्रॉब्लेम एक वेगळा असतो.
दुसरं, आपण एका डेड स्क्रीन समोर जेव्हा बोलतो तेव्हा इकडे दिसतं काही इकडे दिसतं, काही डिस्ट्रॅक्शन्स असतात. मग ह्या वेळेला आपल्याला व्हर्च्युअल इंटरव्ह्यू साठी कशी तयारी करायला पाहिजे, कशी प्रॅक्टिस करायला पाहिजे, दॅट ऑल्सो वी कॅन प्रोव्हाइड. इज युअर रेझ्युमे परफेक्ट? परत आलो आपण त्याच्यावर. तर सगळ्यांनी लिहिलंय येस. आणि जेव्हा तुम्ही तुमचा रेझ्युमी आणि हे जॉब नाही मिळत आहे तर नॅचरली फर्स्ट लेवल जी आहे, तुम्हाला जर इंटरव्ह्यू कॉल येत नाहीये याचा अर्थ यू नीड टू वर्कआउट ऑन रेझ्युमे फर्स्ट ऑफ ऑल. आणि मग इंटरव्ह्यूचा प्रश्न येतो. सो थिंक ऑन दॅट. विच काइंड ऑफ कम्युनिकेशन प्रॉब्लेम आर यू फेसिंग? आता कम्युनिकेशन प्रॉब्लेम ठीक आहे, बट स्पेसिफिकली मला कुठे प्रॉब्लेम येतो आहे कम्युनिकेट करायला? व्हॉइस मध्ये, शब्दांमध्ये, व्होकॅब्युलरी मध्ये, सिटिंग प्रॉपर बसून माझं कम्युनिकेट नाही होत, की माझ्या डोक्यामध्ये गोंधळ चालतो म्हणून मी बोलू शकत नाही, स्टॅम्परिंग आहे, व्हॉइस क्वालिटी चांगली नाहीये, ह्या खूप गोष्टी आहे. त्याच्यानंतर आय कॅनॉट रीड प्रॉपरली, स्पीकिंग मला नाही जमत प्रॉपर, एकाच लँग्वेज मध्ये मिक्स होऊन जाते लँग्वेज, कारण आपली आता बोलीभाषा तर खूपच बेगुजरी झालेली आहे. पण जेव्हा आपण एखाद्या फॉर्मल गोष्टीसाठी बोलायला सुरुवात करतो तेव्हा आपलं कम्युनिकेशन प्रॉब्लेम काय येतो? कारण आपण व्हॉट्सअप भाषा वापरतो बोलताना सुद्धा. व्हॉट्सअप भाषा इथे इंटरव्ह्यूच्या वेळेला नाही चालत. सो वी वर्क ऑन स्पेसिफिक सेंटेन्सेस जे प्रोफेशनली बोलल्या जातात आणि इंटरव्ह्यूवरला एक्सपेक्टेड असतात लाईन्स. So these are the things we will cover in employability booster session. We are ready to take 1-to-1. आज तुम्ही बघितलं असेल 2 असो 3 असो, वी आर व्हेरी सिरियस. आणि आम्हाला फक्त प्रोडक्टिव्हिटी मध्ये इंटरेस्ट आहे, ट्रान्सफॉर्मेशन मध्ये इंटरेस्ट आहे. 2 दिवसाचं वर्कशॉप जर तुम्हाला घ्यायचं असेल, वीकेंड पाहिजे की वीकडेज मध्ये पाहिजे, जस्ट कम्युनिकेट विथ अस. आय विल सेंड द लिंक टू रजिस्टर. वीकेंड सॅटर्डे संडे, वीकडेज मध्ये वेन्सडे थर्सडे. ओके, 3 तासाचं एक सेशन राहील, 2 सेशन्स राहतील. सो तसं 2500 आहे, बट हिअर वी विल ऑफर 1000 रुपीज and you will get the certificate. You can see personalized and professional sessions we can provide. Okay, and thank you so much. Here we are, Manjusha Bhaskarwar and Kaustubh Ambekar. You can see our YouTube channel for more details, and I will send you Google link, Google form link. And अब कोई question है तो पूछो. Kaustubh has meeting, so he has meeting. आता काय प्रश्न आहे? VS, मला जस्ट इट्स क्युरियोसिटी की योर रियल नेम क्या है? विशांत गंगणे मॅडम. येस, विशांत गंगणे. ओके. महेश, वैभव कळलं का तुम्हाला? व्हॉट टेलिंग अस? काय नाव सांगितलं? विशाल लक्षात आलं? विशांत गंगणे मॅडम. विशांत गंगणे. गंगणे. ओके. हा. तुमच्याकडे इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे? हा सर मॅडम, त्यामुळे माईक ऑफ केला, व्हिडिओ ऑफ केला. तर आता तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यू द्यायचा राहील व्हर्च्युअल, नॅचरली तुम्हाला सिटिंग पोस्चर पासून सगळ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. आउटर इनर पर्सनॅलिटी, हाऊ टू आय कॉन्टॅक्ट कसा घ्यायचा. देन आय एम अ परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून मी तुम्हाला हे खूप छान सांगू शकते. सोबत इनर म्हणजे माइंड स्पा आय गिव्ह. जेव्हा तुम्ही माइंडसेटवर काम कराल ना, तर तुम्हाला कोणत्याही इंटरव्ह्यू समोर एक माइंडसेट घेऊन जेव्हा बसाल तर तेव्हा त्यांच्या प्रश्नांना समजून उत्तर देणं सोपं जातं. तर एन्झायटी एक निर्माण होते, ती कशी कंट्रोल करायची, ती कशी हँडल करायची. हँडलिंग बेसिकली, नॉट कंट्रोल. कंट्रोल केलं तर मग ते तेव्हाही फुटू शकते, बट हँडल केलं किंवा त्याला आपण कसं हँडल करून एक आरामात की इट्स ऍक्सेप्टेबल होते आणि मग युज टू होऊन जातो आणि मग आपण आरामात बोलतो. म्हणून आज तुम्हाला आम्ही व्हिडिओ ओपन करून बोलायला सांगितलं, सो दॅट वी कॅन ऑब्झर्व युअर एक्सप्रेशन. तर तसाच इंटरव्ह्यूवर तुमचे एक्सप्रेशन ऑब्झर्व करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या माइंड मध्ये जातात तेव्हा यू विल बी व्हेरी मच अटेंटिव्ह अँड क्लिअर माइंडली जेव्हा तुम्ही बसाल तर तुमचा इंटरव्ह्यू खूप चांगला जाऊ शकतो. तो प्रश्न जे विचारतो ते उत्तर शब्दांमध्ये नाही, तो तुम्हाला पण बघतो. आपण त्या सगळ्या गोष्टींवर काम करतो. ओके,
I had a So question. yes, Ma'am, personalized training would be a one-to-one session, right? 1-to-1. Okay. आणि मी काय करते, थोडं अप्लाइड थिएटर वापरते. बिकॉज हे काही बसून सांगण्याच्या गोष्टी नाहीये, जेव्हा तुम्ही कसं उभं राहता वगैरे व्हॉटेवर, म्हणजे फिजिकल साठी पण तयार राहायचंय. प्लस बसून तुम्ही प्रॉपर आता हाताचे मुवमेंट्स कशा आल्या पाहिजे, हाताची पोझिशन कशी राहायला पाहिजे, कसं बसायला पाहिजे, कसं गेटअप ठेवायला पाहिजे, कोणत्या टाईपचे शर्ट्स घालायला पाहिजे, कपडे आउटफिट कोणत्या टाईपचं राहायला पाहिजे, त्याच्यावरून समोरच्याला समजते हा किती सिरियस आहे. इव्हन आपण जेव्हा अनोळखी सेशन मध्ये जातो, तर तेव्हा तुम्ही जस्ट प्रॅक्टिस करा. आता सांगितलं ना, जसं प्रॅक्टिस करा, सेशन्स अटेंड करा, अटेंटिव्हनेसने छान ब्लेझर घाला, याच्याने तुमची प्रॅक्टिस होईल. कारण आता आपली बॉडी लँग्वेज कशी कॅज्युअल झाली, मग अचानक तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू फेस करता तेव्हा ती बॉडी लँग्वेज नाही येणार. यू नीड दॅट प्रॅक्टिस. एन नंबर ऑफ अटेंड करा, खूप फ्री सेशन चालू आहे, इट्स गुड, पण तुम्ही व्हिडिओ ऑन करून प्रॉपर बसून ऍटलिस्ट आठवड्यातून 2 दिवस असे सेशन अटेंड करा, जिथे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन असं बसाल आणि जिथे इंटरॅक्टिव्ह राहील तिथे जास्त करा. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स वर आन्सर देता आले पाहिजे, त्यांच्या क्वेश्चनवर आन्सर प्रॉपर देता आलं पाहिजे. स्पेसिफिक. वैभवला समजतो ना, स्पेसिफिक. 30 सेकंद, राइट? 30 सेकंड का जादू सुनते हो ना डेली. तर अशा वेगवेगळ्या जेव्हा प्रोसेस मधून जेव्हा तुम्ही निघता, तेव्हा काय फोकस्ड असतं, मी कसं स्पेसिफिक बोलायला पाहिजे माझ्याबद्दल, स्वतःबद्दल, दॅट यू विल. ओके. आणि VS किती जर तू सांगितलं तरी आम्हाला नाव लक्षात नाही राहणार. बेटर कोणत्याही सेशन मध्ये अटेंड करताना रिनेम कर, म्हणजे त्यांनी काय होईल की लोक तुम्हाला नावाने बोलतील. येस मॅडम. राईट. ही आपली प्रॅक्टिस करून टाकायची. आपल्याला नाही माहिती तो जो सेशन देत आहे तोच कुठे इंटरव्ह्यूवर राहिला तर म्हणेल अरे हे तो ऐसी आता है, कॅज्युअल आहे. आपण आपलं इम्प्रेशन कसं बनवतो, किंवा कधी कधी तिथेच आपण अट्रॅक्ट करतो कोणाला तरी, आणि ज्याच्यामुळे आपण कॅच होतो. आता मला आता तुम्ही सांगा की कसं वाटलं आमचं सेशन, आणि आमचं ही जी स्टाईल आहे ती कशी वाटली. आय वॉन्ट टू अंडरस्टँड फ्रॉम वैभव फर्स्ट ऑफ ऑल. And it was really insightful. Okay. And yeah, we got to know a lot of things. So ओके. तर तुझं एक्सपेक्टेशन जे होतं आणि जे मिळालं, तर त्याच्यात किती गॅप आहे, की बरोबर आहे, की अबाव एक्सपेक्टेशन आहे, कुठे expectation of the session. येस, 2 days. Yeah, it was about the expectation. थँक्यू सो मच. महेश. ठीक आहे. छान आहे मॅम, छान झालंय. हा, आता तुला अपॉर्च्युनिटी होती छान बोलायला. बरोबर. येस. ओके. सो ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटी जेव्हा तुम्ही क्रॅप कराल ना, तर तुम्हाला आपले थॉट्स पुटअप करणं, बेसिकली इंटरव्ह्यू असतो काय, छान भाषेमध्ये थॉट्स ठेवणे. बरोबर. ही प्रॅक्टिस जेव्हा पण मिळतो, बोलायला मिळतं, छान पुटअप करायची सवय लावायची. एखादा थॉट अचानक रिकॉल, त्यावेळेला नाही पाहणार ना तुम्ही की अरे मी आता कोणता थॉट म्हणू इथे. ही जेव्हा प्रॅक्टिस, एखादी स्टोरी, अशा जेव्हा तुम्ही इंटरॅक्शन्स ठेवाल, ग्रुप बनवा, GD करा, एखाद्या टॉपिक वर बोला, ऑनलाईन झूम वर करा, फ्री सेशन्स आहेत, मित्रांसोबत प्रॅक्टिस करा, कुठेतरी प्रॅक्टिस गेलेली आहे आपली. तर जेव्हा ही प्रॅक्टिस चालू, मी काम घेते सेशन कारण माझी प्रॅक्टिस नाही गेली पाहिजे. मी बसून किचन मध्येच काम करत राहिली तर हे बोलायची प्रॅक्टिस नाही राहणार. मला सेशन्स पाहिजे असतात, कारण मग माझी थॉट प्रोसेस अशी चॅनलाइज राहते. वैभव जसं ऑटोमोबाईल म्हणतो, एकदा गाडी तयार झाल्यावर जर गाडी ठेवून दिली, आता लॉकडाऊन आहे, गाडी बंद आहे, तर ती गाडी काही दिवसांनी काढल्यावर काय होईल, बॅटरी डाऊन होईल, काहीतरी प्रॉब्लेम येतील. पण ती गाडी जर मुव्हिंग राहिली तर प्रॉब्लेम नाही, फक्त पेट्रोल भरावं लागतं. हो. येस मॅम. तसंच तुमच्या प्रोफाईलला तुम्ही एक चॅनलाइज करत जा, पेट्रोल भरत जा आणि मुव्हिंग ठेवा. बरोबर. येस. आणि क्रिएट अपॉर्च्युनिटीज. ओके. आय विल से VS ओनली. VS तुला कसं वाटलं जेवढा वेळ अटेंड केलं? चांगलं वाटलं मॅडम, नवीन काहीतरी थिंग्स शिकायला भेटलं. नवीन काहीतरी शिकायला मिळालं, मला खूप छान वाटलं. हा मला कॉमन एकदम दिसलं. मला स्पेसिफिक सांग, तुला आज
आतमध्ये मनात जाऊन सांग. सरने सांगितलं नाही का जॉब तुम्हाला गरज आहे का रिक्वायरमेंट आहे, ते पॉईंट खूप आवडला सर. कारण मी पण असंच 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेला आहे, तिथे मी ह्या गोष्टीला फेस केलेलं आहे. ओके. सो माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुमच्याजवळ, मेल आलेला आहे. हो तर मेल आलाय. PS तुला कुठून कळलं? मेल आलेला मॅडम. मेल. तर मेलमध्ये माझा नंबरही असेल, नाही तर मला आस्क मी नंबर व्हॉट्सअपमध्ये टच मध्ये राहा. आणि मी जर 3-4 मिळून येत असाल तर आय कॅन टेक. 5च्या वरची बॅच ठेवू नका, कारण की इंटरॅक्टिव्ह असतं. मी तिथे काही लेक्चर देत नाही, मी फक्त एक टास्क ओरिएंटेड सगळं करवते, कम्प्लीट टास्क ओरिएंटेड. तुम्हाला मी उभं राहायला लावेल, तुम्हाला मी चालायला लावेल, तुम्हाला मी अचानक बोलायला लावेल, अचानक. तर त्याच्याशिवाय तुम्ही प्रॅक्टिकल शिकणार नाही, प्रॅक्टिस करणार नाही. तुम्हाला मी व्हिडिओ बनवायला लावेल वेगवेगळ्या टाईपचे, आणि ती तेव्हाच तुम्ही व्हर्च्युअल इंटरव्ह्यूजची प्रॅक्टिस ऍक्च्युअल करू शकाल, ती प्रोसेसमध्ये टाकाल, आणि तेव्हाच तुम्ही फेस करायला तयार होईल. मॅम किती दिवसाचा वर्कशॉप असेल तो? 2 दिवसाचा हे सांगितलं बूस्टर. ओके. तसं 15 सेशन्सचा पूर्ण छान वर्कशॉप आहे आमचं. 15. मी डिटेल्स पाठवते, यूज सिलेक्ट इट. या शुअर. काही हे नाहीये, तुम्हाला जे वाटलं तेवढंच घ्या, स्टेप बाय स्टेप घ्या, घाई नाहीये. पण जेवढं घ्याल ओके. ते चर्निंग झालं पाहिजे, ते डायजेस्ट झालं पाहिजे, त्याच्यातून काहीतरी असं पॉलिशिंग झालं पाहिजे, मग पुढचं. ओके. शुअर. या. येस मॅम. थँक्यू सो मच. आय थिंक ओके. थँक्यू सो मच मॅम. 5:40 जास्त वेळ घेतला तुमचा, पण नो प्रॉब्लेम. मॅम ही PDF सेंड करता का मेल आत्ताची ही PDF सेंड करू? ओके, चालेल. कारण ते लास्ट मोमेंटला जास्त फास्ट झालं, त्यामुळं पॉइंट्स नाही, ते तर मी जस्ट तुम्हाला हे दाखवलं की जो गुगल फॉर्म आम्ही तयार केला ना, त्याचे स्टॅट्स आहेत की मोस्टली मुलं कुठे फेस करत आहे हे आम्ही पण अंडरस्टँड करायसाठी आधी हे फॉर्म तयार केले आणि मग प्रोग्राम डिझाईन केले. मी तसं एम्प्लॉयबिलिटी स्किल डेव्हलपमेंट कॉलेजेसमध्ये घेतले, सकाळी 8:30 पासून 9 पासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, आणि फक्त टिफिनसाठी मुलं थांबले, तोपर्यंत पूर्ण कम्प्लीट वर्कआउट आमचं झालं आणि 1% बोर नाही झाले. आणि ते म्हणे पहिल्यांदा आम्ही सॉफ्ट स्किल्स प्रॅक्टिकली केल्या. आतापर्यंत आम्ही लेक्चर ऐकत होतो की असं बोलायला पाहिजे, तसं बोलायला पाहिजे, म्हणलं काही अर्थ नाहीये, पोडियम वर उभं राहा. आणि मार्केटिंगचं जेव्हा आम्ही वर्कशॉप करवलं, मार्केटिंगचं जेव्हा पूर्ण दिवसभर करवलं, तर ऍक्च्युअल त्यांनी पेपर टिश्यूनी प्रोडक्ट बनवले, शॉप मांडलं, शॉप ऍट हे ते सगळं क्रिएट केलं, जे ते शिकलेले आहे. आणि 2 टीम बनल्या होत्या, आणि एक इन्स्पेक्टर बनून जात होतं, एक जात होतं, एकमेकांना मस्त क्रिटिसाइज करत होते, क्रॉस करत होते. तेव्हा त्यांना लक्षात आलं की आता आम्हाला हे अभ्यास करावा लागेल, कारण आम्हाला केव्हाही कामी येईल. इम्पॉर्टन्स ऑफ स्टडीज. त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास इंटरेस्टिंग झाला. मॅनेजमेंटचे MBA ची मुलं होती ती. तर असं खूप जरुरी आहे. ओके, सो आय एम रेडी, नॉट टू वरी. आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्स मध्ये पण सांगा. मोस्टली आम्ही संडे रेग्युलर करतोय हे 40 मिनिट्स वाला, सो दॅट आम्ही पहिले अवेअरनेस देतोय. सिरियस असेल तर या, नाही तर नका येऊ. सेशन तुम्हीच घेणार ना? कम्युनिकेशन स्किल्स मी घेते. रेझ्युमीचं तर तुम्हाला ते रेझ्युमी बनवून घ्यायचंय, जस्ट कौस्तुभ सरांसोबत आहे ते. ओके. हा, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन पण त्यांच्याजवळ आहेत एजन्सीज. मी अब्रॉड एज्युकेशन पण देते, काउन्सिलिंग, आणि आय डू प्रोसेस ऑल्सो. ऍक्च्युली केलेलं आता अप्लाय मागच्या वर्षी मिळालेलं मला, बट कोविडमुळे कॅन्सल केलं मी. सो म्हणून आता जॉब आता शोधतोय मी. ओके. लास्ट इयरच. नाही, जॉब एक्सपिरियन्स घेऊन जा, तोपर्यंत अजून बरंच होऊन जाईल. सध्या माझ्याकडे युकेच्या IT रिलेटेड एक्सपिरियन्स असेल 3 वर्षाच्या वर, तर जॉब आहे. 2-3 महिन्यांनी सुरू होऊन जाईल जाणं. डायरेक्ट जॉब आहे. जस्ट 10 ते 12 लाख खर्च आहे, बट यू विल गेट फॉर शुअर डायरेक्ट वर्क. पण IT रिलेटेड स्पेसिफिक आहे, अँड आय एम ट्राइंग टू एक्सप्लोर मोर. मला ऑनेस्ट पाहिजे, मला ट्रस्टेड सोर्सेस पाहिजे, म्हणून मी खूप
सांभाळून सगळ्या ह्या गोष्टी करवते. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू मॅम. हे माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हो हो येस. नक्की नक्की. ओके.